आणि प्रेसिडेंट साहेब बिझी आहेत, बाकीच्याच रूममध्ये आहे. पण एक मोठी काय म्हणतात डिस्कशन चाललेलं आहे, तर ते मीटिंगमध्ये आहे. ते थोड्यात अवेलेबल होते. आपल्याला सुरू करता येईल. डिस्कशनच्या वेळेस हे बंद करून टाकतो. हे सगळ्यांना दिसते. इथून मी जर बोललो तर समजेल का? अरे गणबंधू, नाही मी खाली जातो. गणबंधू, हां ठीक आहे ठीक आहे. माझा आवाज पोचतो ना? आता इथलेच लोक जवळच आहे. हां तो आहे गणबंधू. किती लोक जेई मेन्स आहेत झालेले आहेत? 2-3 लोक, 4-5 लोक, बरोबर. आणि बाकी सगळे सीटीचा स्कोर वाले 90च्या अबोव किती लोक आहेत? 90च्या अबोव. जे नोटिफिकेशन आलेलं आहे ना, कॅबची साईट सगळ्यांना माहिती आहे. काही लोकांनी रजिस्ट्रेशन केलं. किती लोकांनी रजिस्ट्रेशन करायचं राहिलेलं आहे की झालं आहे? सगळ्यांचं ज्याचं झालं नाही असं पण आहे का? कारण 12 तारखेपर्यंत वेळ आहे. रजिस्ट्रेशन म्हणजे नाव, गाव, पत्ता सगळं जे विचारतात ते रजिस्ट्रेशन करणे कंपल्सरी आहे. कंपल्सरी म्हणजे काय अर्थ की या कॅब प्रोसेससाठी पण कंपल्सरी आहे आणि कॅब संपल्यानंतर अगेन्स्ट कॅब असतो त्यासाठी पण कंपल्सरी आहे आणि इन्स्टिट्यूट कोट्यासाठी पण कंपल्सरी आहे. जर रजिस्ट्रेशन केलं नाही तर यू विल बी थ्रोन आउट ऑफ द सिस्टम. त्याच्यामुळे रजिस्ट्रेशन इज मस्ट आणि ते व्यवस्थित केलं पाहिजे. नंबर 1. नंबर 2 की रजिस्ट्रेशन दिलेलं आहे 12 तारीख. होऊ शकते पाणी पाऊस आहे तर ते वाढेल, पण त्याच्या वाढेल की नाही वाढेल याच्यावरती जाऊ नका. 12 तारीख म्हणजे 12 तारीख है ना. टायमिंग काय दिलं असेल ते बघून घ्या, 5 आहे की काय आहे, तर त्या वेळाच्या आतमध्ये झालं पाहिजे है ना. तिकडे 1 सेकंड सुद्धा वेळ नसतो कारण डिजिटल सिस्टीम प्रमाणे चालतं, बरोबर आहे. आता ज्या लोकांनी वेबसाईट बघितली असेल तर एक असं प्राचार आहे. प्राचार म्हणजे असं एक कागद आहे. ते कागद असं म्हणते की तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या कॅप नोंदणीसाठी महत्त्वाच्या सूचना. याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की BE BTech अभ्यासक्रमासाठी, स्पेशली इंजिनिअरिंगसाठी ते काय म्हणते, अखिल भारतीय उमेदवारी ऑल इंडिया कॅन्डिडेट्स असलेल्या उमेदवारासाठी जेई मेन्स परीक्षेचे गुण ग्राह्य धरले जातील. मात्र राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या म्हणजे NTA निर्देशानुसार जे उमेदवार जेई मेन्स 2026च्या गुणाद्वारे अर्ज करू इच्छितात, कसं आहे की CETचा स्कोअर पण महत्वाचा आहे आणि जेई मेन्सचा स्कोअर पण महत्वाचा आहे. म्हणजे दोन्ही वेळी कॉम्पिटिशन आहे. जो मार्क तुमचा स्कोअर हायस्ट असेल त्याच्यावरती तुमचा नंबर लागेल. किती लोकांना माहिती आहे की जेई मेन्सचा स्कोअर कुठे चालतो? नाही, दोसाला चालतो. आपण दोसा नाही आहे, आपण कॅपमध्ये महाराष्ट्र स्टेटचं ऍडमिशनच्या बद्दल बोलतोय, दोसाच्या बद्दल नाही है ना. तर जेई मेन्सचा स्कोअर हा जेवढे प्रायव्हेट कॉलेजेस आहे ना सगळे त्याकडे जेई मेन्सचा हे दिलेला आहे, AI कोटा दिलेला आहे, ऑल इंडिया कोटा दिलेला आहे, बरोबर. त्या ठिकाणी चालतो, पण त्या कोट्यामध्ये रिझर्वेशन नाही आहे. दुसरं की जेवढे विद्यापीठ झालेले आहेत, कुठलं विद्यापीठ झालेलं आहे? ICT आहे. ICT किती लोकांना माहिती आहे? ICT मुंबई, द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी है ना. ICT मुंबई, ICT माटुंगा मुंबई आणि ICTचाच ऑफ स्कोर किंवा ब्रँच आहे जालन्याला, बरोबर. विद्यापीठाचंच एक काय म्हणतात उपशाखा असं म्हणून किंवा कॉलेज आहे. नंतर आहे COEP. किती लोकांना माहिती आहे? सगळ्यांनाच माहिती आहे. पण COEP आता काय झालंय, विद्यापीठ झालेलं आहे. आज 4था वर्ष आहे, बरोबर आहे. तर त्याला COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी म्हणतात, ठीक आहे. आणि आपल्या शहरामध्ये एक युनिव्हर्सिटी आहे LIT. LITचं नाव होतं लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. त्याचं नाव झालेलं आहे लक्ष्मीनारायण
इनोव्हेशन टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी नागपूर LITU. तर आता मी ICT मुंबई, जालना, CUEP टेक्निकल युनिव्हर्सिटी आणि LITU इथे सुद्धा JEE मेनचा स्कोअर चालतो, पण या ठिकाणी रिझर्वेशन नाही, बरोबर आहे. तर हे गव्हर्नमेंटचे म्हणजे युनिव्हर्सिटी आहे, त्याबद्दल मी अजून सविस्तर बोलेन. ना त्याच्यामुळे मी सुरुवातीलाच म्हणालो की तुमच्याकडे जेवढे प्रश्न असतील तेवढे विचारायचे की मला उत्तर नाही आलं पाहिजे, म्हणजे मला उद्या सांगता आलं पाहिजे किंवा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मी सांगेन. मी टीचर आहे, त्याच्यामुळे टीचर हा बोलतच राहतो, त्याचं कामच आहे, त्याला पगार त्यासाठी मिळतो. आता मी रिटायर झालो तरी पेन्शन अजून नाही मिळालं, पण तरी त्याचा समावेश आहे त्याच्यामध्ये. तर चिंता नका करू तुम्ही, फक्त तुमची तयारी पाहिजे इथे बसणे, ठीक आहे. तर मी हे सांगत होतो, पूर्ण वाचलं नाही. आता जे JEE मेन्सचे लोक आहेत त्यांच्या जे NTAने निर्देश दिला आहे त्याच्या डिजिलॉकर खात्यामध्ये गुणपत्रिका असणे बंधनकारक आहे. डिजिलॉकर माहिती आहे लोकांना? तर तुमची तुमची जी JEE मेन्सची गुणपत्रिका त्याच्यावरती आहे का तुम्ही चेक करा आणि तिथे असलं पाहिजे. नाही तर दुसरा पर्याय दिलेला आहे, स्टेप 1 दिलेला आहे. सर्वप्रथम तुमचा वैयक्तिक डिजिलॉकर खात्यामध्ये जाऊन तुमच्या JEE मेन्स 2026 ची गुणपत्रिका मिळवा, है ना. मिळवा म्हणजे तुमच्याकडे ऑलरेडी आहे ती अपलोड आहे का ते बघा. किंवा स्टेप 2 मध्ये यानंतर कॅप पोर्टलवरती लॉग इन करून तुमचे JEE मेन्सचे गुण डिजिलॉकरद्वारे कॅप पोर्टलमध्ये समाविष्ट करा, है ना. हे मी काढलेलं जे आहे त्या साईटवरूनच काढलेलं आहे. वाटल्यास प्रेझेंटेशनच्या मध्ये मी दाखवेन की ते कुठे दिलेलं आहे, कारण बऱ्याच लोक मिस होऊ शकतात. बघितलं का काही लोकांनी हे मी जे वाचतो आहे ते, है ना. आणि पुढचे काय दिलेलं आहे, BBA दिलेलं आहे, विशेष प्रवर्ग आरक्षण दिलेलं आहे, स्पेशल रिझर्वेशन दिलेलं आहे, नंतर येणार कोटा वगैरे आहे, तर तुमच्याशी लागू नाही आहे. मग नियम, छाननी केंद्र, मदत केंद्र, सपोर्ट सिस्टीम, मदत आणि चौकशी, त्यांनी काय म्हणतात एक सहायता केंद्र किंवा त्याचा काय म्हणून नंबर दिलेला आहे, 2 नंबर दिलेला आहे, बहुतेक ईमेल पण दिलेला आहे. तर हे महत्त्वाची सूचना होती म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. दुसरं असं की हे जे नोटिफिकेशन आहे हे सगळ्यांना माहिती आहे, त्याच्याप्रमाणे रजिस्टर करतायत. हे जे नोटिफिकेशन निघालेलं आहे हे नोटिफिकेशन आहे 7 पानाचं. त्यामध्ये असं लिहिलेलं आहे की कशी काय इलिजिबिलिटी आहे, महाराष्ट्र स्टेट असेल तर काय आहे, ऑल इंडिया असेल तर काय आहे, NR असेल तर काय आहे, आणि कोणकोणते मार्क्स पकडावे, है ना. असं नाही आहे की बाबा फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स असं नाही. मॅथमॅटिक्स आणि फिजिक्स कंपल्सरी, बाकी कोणतेही चालतं. ते कोणते चालू शकतात, इथे नंबर ऑफ लिस्ट आहे. त्याच्याप्रमाणे तुमचे 40 मार्क्स मागासवर्गीय असेल तर आणि 45 फॉर ओपन, ठीक आहे. बऱ्याच लोकांना असं माहिती आहे की फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स पकडलं तर होऊन जातं, तसं नाही आहे ना. आणि खूप सारे दिले आहे विषय, आणि काही लोक यासाठी कोर्टात पण गेलेले आहेत. आणि एखाद्याला असं वाटलं की मी OBC आहे पण माझ्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट नाही आहे, कारण ती कंपल्सरी आहे, तर अशा केसला जर मिळालं नाही तर तुमच्या कमीत कमी तिकडे रिसिव्ह केली पाहिजे की मी अप्लाय केलेला आहे नॉन क्रिमिनलसाठी. ती जर नसेल तर फॉर्म नाही भरता येत नाही, आणि फॉर्म भरायचा असेल तर मग तो ओपन होतो आणि त्याला ओपनची फी लागते, है ना. ते थोडंसं लक्षात घेणं गरजेचं आहे. फक्त तुमच्यापुरतं मर्यादित विचार नका करू. म्हणजे असा की कोणी कोणत्या कॅटेगरीचा आहे मला माहीत नाही, कारण मी विचारलं पण नाही तुम्हाला, पण तुम्हाला कोणी प्रश्न विचारला तर तुम्हाला कमीत कमी सांगता आलं, है ना. तर पुढच्या वेळेस तुम्ही इतकं समजून घ्या की पुढच्या वेळेस तुम्ही सिनियर होणार तर तुमचे ज्युनियर तुम्हाला विचारतील तेव्हा तुम्हाला सांगता आलं, है ना. हे फक्त बाणायचं काम नाही आहे. बाणायच्या माध्यमातून एवढे आमचे स्टेक होल्डर्स आहेत की ते पुढच्या वर्षी काय होणार, इतके हात पुढे होतील, बरोबर. आता हा जो पोर्टलवरती दिलेला आहे की 2/7 ते 12/7 शक्यता आहे की वाढेल, कारण सगळीकडे पाऊस वगैरे पडून राहिला, पण त्याचा विचार नका करू. 12 म्हणजे 12. आणि इकडे डॉलर दिलेला आहे. त्या डॉलरचा अर्थ दिलेला नाही आहे, पण डॉलरचा अर्थ असा आहे, तो मागे पुढे यायला पाहिजे होता की 12 तारखेपर्यंत हे कॅपसाठी ज्याला इलिजिबल करायचा आहे तो 12 तारखेपर्यंत तो कॅपसाठी इलिजिबल होऊ शकतो. कॅप म्हणजे सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस, केंद्रीय काय
प्रवेश प्रक्रिया है ना, मराठी हिंदी समटाइम्स थोडासा बघून घ्या. आणि जर हे डेट निघून गेली तरी रजिस्ट्रेशनचं असते, पण त्याचा विशेष उपयोग नाही. त्याचा विशेष उपयोग नाही यासाठी आहे की तुम्ही कॅपमधून बाहेर पडता आणि मग कॅपच्या नंतर म्हणजे 1, 2, 3, 4 राऊंड झाल्यानंतर जो अगेन्स्ट कॅप असतो इन्स्टिट्यूट लेवलचा कोटा किंवा इन्स्टिट्यूट लेवलची ॲडमिशन, त्यासाठी अगेन्स्ट कॅप किंवा इन्स्टिट्यूट लेवलसाठी सुद्धा रजिस्ट्रेशन लागतं. तर त्यावेळेस सुद्धा तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येतो 12 तारखेनंतर. पण तसं अजिबात करू नका, कारण अगेन्स्ट कॅपमध्ये म्हणजे हा 12 तारखेनंतर रजिस्ट्रेशन जर केला तर त्यासाठी एकही जागा शिल्लक राहत नाही, कारण खूप कॉम्पिटिशन. तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि इकडे जे काही दिलेलं आहे शेड्यूल तो बघून घ्यायचा आहे. आणि या शेड्यूलमध्ये असं दिलेलं आहे, ग्रीव्हन्सेस पिरियड हा आपला ग्रीव्हन्सेस नाही आहे, व्यवस्थित भरला. फॉर्म भरल्यानंतर व्यवस्थित भरा. नाव, गाव, पत्ता, मार्क्स खूप गडबड झालेली आहे. काही लोकांनी विचित्र पद्धतीने भरलेलं आहे. मग म्हणाले अरे माझं भरण्याचं राहून गेलं, चुकलं, सॉरी वगैरे काही चालत आहे ना. आणि ही सिस्टीम हे आहे ना, डिजिटल सिस्टीम आहे, त्याच्यामुळे कुठे जाऊन करेक्शन करेल असं नाही आहे. आणि इकडे 4थ्या नंबरवरती हे 16 ते 18 दरम्यान ग्रीव्हन्सेसचा स्लॉट दिलेला आहे. काही वडिलांच्या नावामध्ये, आपल्या नावामध्ये किंवा कुठल्याही जर क्वेरी असेल तर अशा वेळेस तुम्ही ते बघायचं व्यवस्थित. आणि बघायची जबाबदारी ह्या विद्यार्थ्याची, पालकाची नाही. पण तरी विद्यार्थीपेक्षा पालकच बघतात, ते तुला नाही समजत मीच बघतो तरी चालतं. कारण काय आहे, लाईफ कसं आहे ना, डोंट लूज द बा. मार्क मिळवणे एक गोष्ट, आणि जर व्यवस्थित काउन्सिलिंग नसेल किंवा आपल्याला व्यवस्थित समजलं नाही, तसा खूप लोक आता प्रश्न विचारणार की सर मला इतके मार्क आहेत, मला कुठे ॲडमिशन द्या. हे शेवटचा आहे आमचा टप्पा, पण तुमच्यासाठी तो सगळ्यात पहिला आहे ना. तर याचं पण उत्तर देणार की हे कसं करायला पाहिजे. आणि मग हे सगळं झाल्यानंतर 20 तारखेला डिस्प्ले ऑफ फायनल मेरिट लिस्ट. IIT जर असते सिस्टीम तर IITच्या मध्ये कोणताही कसुबळ टाइम टेबल बदलत नाही. आता IITची सिस्टीम चालू आहे. पहिला राऊंड झाला, दुसरा झाला, तिसरा झाला, चौथाचा अलॉटमेंट येणार आहे, 5वा अलॉटमेंट येणार आहे, नंतर मग CSATचा राऊंड आहे. ठीक आहे. तर यामध्ये बदल होतो, म्हणजे मला हे सांगायचं आहे की बरेचदा बदल होतो, पण त्याच्यावरती जाऊ नका. आता जी सिच्युएशन आहे त्यालाच आपल्याला फेस करायचं आहे. तर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. आणि विशेषतः जे ॲस्पिरंट आहेत, पुढे काय रे सेंट्रलाइजचं जाऊ दे. आता ही जी आहे सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस कॅप शॉर्टमध्ये, ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटची काय म्हणतात एक बॉडी आहे, CET सेल है ना. आणि CET सेलच्या वर आहे ॲडमिशन रेग्युलेटरी अथॉरिटी, ARAचं कंपोजिशन असतं की जो सिनियर IAS ऑफिसर असतो त्याचा चेअरमन असतो, आणि त्याचा जो मेंबर सेक्रेटरी असतो तो CET सेलचा प्रमुख असतो है ना. तर ही कॉम्पिटंट अथॉरिटी आहे सरकारच्या वतीने है ना. म्हणजे कोणाला चॅलेंज करायचं असेल तर यांनाच चॅलेंज करायचा. याचं ऑफिस आहे मुंबईला, अगदी बाहेर पडलो आपण भेटीच्या बाहेर की समोर ऑफिस आहे. ठीक आहे. नेक्स्ट. आता खूप सारे प्रोग्राम्स आहेत. काय काय करते, जेवढे प्रोफेशनल कॉलेजेस म्हणजे कॉलेजेसचे कोर्सेस आहेत त्या सगळ्याची ॲडमिशन CET सेल करते, इन्क्लुडिंग B.Ed कॉलेज, LLB, ॲग्रिकल्चर, फार्मसी, इंजिनिअरिंग. आणि इंजिनिअरिंगचे जे ब्रॉचर आहे ते फक्त इंजिनिअरिंगचे ब्रॉचर नाही आहे, त्याच्यामध्ये MTech, फार्मसी, MBA असं खूप सारे लिहिलेलं आहे. कोणी ब्रॉचर आणलं असेल तर बघा की खूप सारे तिकडे दिलेले आहे. एकच ब्रॉचर आहे. आधी 2-4 वर्षापूर्वी वेगवेगळ्या काय म्हणतात कोर्सेसचे वेगवेगळे ब्रॉचर आहेत है ना. आता सगळे इंटिग्रेटेड केलेलं आहे. आणि कधी कधी वाचताना मग तो कन्फ्युजन होऊ शकतो, तर तो कन्फ्युजन होऊ देऊ नका है ना. आणि तुम्ही जे लोक आहात स्टुडंट, यांना काही कामच नाही म्हणजे मग काहीच करू नये असं नाही. त्यांनी हेच काम करायचं आहे. त्यांनी व्यवस्थित ब्रॉचर वाचायचं, अंडरलाईन करायचं, काय म्हणतात अजून हायलाईट करायचं, समजून घ्यायचं आणि प्रश्न विचारल्याशिवाय माणूस स्ट्रॉंग होतो है ना. जाऊ लागा. ठीक आहे. हे आमचे मित्र आहेत डॉक्टर गायकवाडे सर. हे आता रिटायर झाले, माझे आधी रिटायर झाले, कारण यांची वय 60 होती. प्रिन्सिपॉलमधून 62 आहे, पण आता हे ते एका कॉलेजला प्रिन्सिपॉल आहे.
नागार्जुन काय म्हणतात कॉलेज आहे तिकडे अमरावती रोडवरती. तर हे कळलं आपल्याला, ठीक आहे. आणि प्रश्न असेल तर लिहून ठेवा, काही इशू नाही. हां, नेक्स्ट. आता हे बेसिस ऑफ ॲडमिशन्स सगळे स्कोर CET वरती होते. आणि MTech करायचं तर गेट पाहिजे किंवा फार्मसी असेल तर GPAT असते. पण एकच असं आहे की तो CET नाही मागत, तो म्हणजे डायरेक्ट डिप्लोमा होऊन डायरेक्ट सेकंडरीला येणार. त्याला फक्त तुमच्या डिप्लोमाचे मार्क लागतात, बाकी आयदर CET लागते, गेट लागते, GPAT लागते. ठीक आहे. पुढे. आणि नॉन झिरो स्कोअर पाहिजे. नॉन झिरो पॉझिटिव्ह. आता -0.5 असेल, तुम्ही म्हणणार की बा हे तर नॉन झिरो नाही आहे, पण झिरोचे मायनस आहे ना, तर तो नाही चालणार है ना. म्हणजे 0.5 चालतो. आणि 0.5ला सुद्धा ॲडमिशन मिळालेले आहे, जावं लागा. ठीक आहे. पण इट शुड बी नॉन झिरो पॉझिटिव्ह. ठीक. पुढे. आता मी हे सांगितलं काही गोष्टी, तर काही स्लाईडमध्ये आहेत, काही नाही आहेत, की जेवढे मागासवर्गीय आहेत, मागासवर्गीय म्हणजे कोण कोण, SC ST BJ NTचे सगळे प्रकार 1 2 3, OBC SBC, EWS मीन्स इकॉनॉमिकली वीकर सेक्शन, है ना. असे कोण लोक आहेत ते, किती लोकांना माहिती आहे EWS कोण आहे? हे ओपन कॅटेगरीमध्ये आलेले लोक आहेत. आणि अलीकडे 4-5 वर्षापूर्वी त्यांना एक 10% देण्यात आलेले आहे रिझर्वेशन. आणि हे रिझर्वेशन ओव्हर अँड अबव्ह आहे, हे इन्क्लुझिव्ह नाही आहे. आणि पुढे पुढे तुमच्या स्लाईडमध्ये येईल. आता हे टाईप ऑफ द कॅन्डिडेट्स आहे. बरेच लोकांनी 10वी 12वी इथूनच केलेलं आहे, की 10वी 12वी त्याच्या व्यतिरिक्त केलेलं आहे, म्हणजे दुसरीकडे दुसऱ्या स्टेटमधून असं कोणी आहे का? म्हणजे मी काय सगळं काय वाचणार नाही ना, वाचून काय मजा नाही, समज हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे. याच्यामध्ये कॅन्डिडेटचे टाईप दिलेले आहे. समजा तुम्ही 10वी 12वी इथून केलं असेल तर तुमच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट किंवा तुमच्या TC वरती त्या गावाचं नाव ते महाराष्ट्रात आहे किंवा बर्थ सर्टिफिकेट, एवढं जरी असेल तर सफिशियंट आहे. आणि इट इज अप्लिकेबल टू ऑल, नुसतं रिझर्वेशनसाठी नाही, तर सगळ्यांसाठी आयदर डोमिसाईल किंवा त्याच्या TC वरती बर्थ प्लेस असला पाहिजे आणि तो महाराष्ट्राचा असला पाहिजे. आणि तिसरं डॉक्युमेंट आहे बर्थ सर्टिफिकेट त्या मुलाचं, म्हणजे कॅन्डिडेटचं. ठीक आहे. दिस इज व्हेरी असेल. तर मी आता हे सोडून देतो, पुढे जातो, उसको छोड़ो, आगे जाओ. हाँ, ये इम्पॉर्टंट है, ये सबको समझना चाहिए. सगळ्यांना माहिती असेल की महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये सेंट्रलमध्ये वेगळी गोष्ट आहे ना. ज्या लोकांनी जोसामध्ये ॲडमिशन घेतलेली आहे त्या लोकांना माहीत असेल की SCला 15% आहे आणि STला 7.5 आहे आणि OBCला 27% आहे. बाकी कोणत्याही कॅटेगरीचं रिझर्वेशन नाही आहे. पण महाराष्ट्र स्टेटमध्ये असं आहे, काय आहे, SC आणि SC कन्व्हर्टेड टू बुद्धिझम 13%, शेड्यूल ट्राईब 7, BJ 3, NT1 त्याला NTB म्हणतात, हे 2.5%, 2.5, आणि NT2 किंवा NTC हे 3.5, NT3 किंवा NTD. पहिला NT1 आहे तो जसं धिवर आणि तत्सम लोक असतात ते NT1 मध्ये येतात, NT2 मध्ये धनगर आणि तत्सम लोक येतात आणि NT2 मध्ये एक्सक्लुझिव्हली बंजारा समाज येतो, है ना. एका जातीला रिझर्वेशन दिलेलं आहे, पण शासनाने दिलेलं आहे, वी हॅव टू ॲक्सेप्ट. आज आपल्याला काही त्याच्यावरती कोणतेच कॉमेंट करायचं नाही. आणि OBCला 19%. OBC म्हणजे काय, की त्याच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असलं पाहिजे आणि ते व्हॅलिड असलं पाहिजे. अरे 31 मार्च 2027 पर्यंत व्हॅलिड तरच तो OBC होऊ शकतो. अगर त्याच्याकडे नसेल डॉक्युमेंट तर मग एक तर कमीत कमी त्यांनी ते प्रोसेस केलं पाहिजे, रिसिप्ट पाहिजे, नाहीतर मग तो आउट होतो आणि मग ओपनमध्ये ट्रीट होतो. मग ओपनचा क्रायटेरिया लागतो जो 45% आहे. आणि एक स्पेशल आहे, सोशली अँड एज्युकेशनल बॅकवर्ड क्लासेस म्हणजे SC-BC, म्हणजे मराठा लोकांना 10% रिझर्वेशन दिलेलं आहे. जेव्हा शिंदे साहेब चीफ मिनिस्टर होते महाराष्ट्राचे, त्यांना 10% हे इन्क्लुझिव्ह आहे, म्हणजे 60% जे रिझर्वेशन आहे ते इन्क्लुझिव्ह आहे. आणि मी खाली लिहिलेलं आहे, इन ॲडिशन टू अबाव, म्हणजे 60च्या वर ओव्हर अँड अबाउट 10% DWS जे मी म्हणालो. आणि एक टर्मिनॉलॉजी आहे 5% TFWS होणार. हा TFWS म्हणजे किती लोकांना माहिती आहे? माहिती आहे, ट्युशन फी वेव्हर स्कीम.
ट्युशन फी वेवर स्कीममध्येच नाव असं आहे, ट्युशन फी वेवर. म्हणजे ती ट्युशन फी लागते, त्याला वेवा होणार, म्हणजे त्याला ट्युशन फी लागणार नाही. पण याच्यामध्ये फॉर्म भरत असताना बरेच लोकांनी कधी कधी TFWS ला टिकमार्क करतात. याची थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे की TFWS मध्ये फक्त ट्युशन फी माफ होते, परंतु जे SC ST VJ NT1 आणि OBC आहेत त्यांना त्यापेक्षा जास्त कन्सेशन आहे ना. त्यांना ट्युशन फी पण माफ होते आणि समजा OBCचा 1.5 लाखापेक्षा कमी इन्कम असेल तर स्कॉलरशिप मिळते, गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये फ्रीशिप मिळते. SC ST 2.5 लाखापेक्षा कमी असेल तर त्याला स्कॉलरशिप मिळते, 2.5 लाखापेक्षा किती इन्कम असेल तर त्याला फ्रीशिप मिळते. बरोबर आहे. तर TFWSचा तसा अर्थ EWS किंवा ओपनसाठी खऱ्या अर्थानं तो बेनिफिशियल आहे ना. पण तुम्ही पण भरू शकता, तो काही भाग नाही आहे. पण याच्यामध्ये थोडीशी गडबड अशी आहे की TFWSला जर तुम्हाला काय म्हणतात मार्क झाला सीट, तर तुम्हाला फक्त ट्युशन फी तर माफ होणार तेवढीच, बाकी तर कन्सेशन खूप सारे बाकीच्या रिझर्व कॅटेगरीला मिळते. पण TFWSमध्ये ब्रँच चेंज होत नाही, कॉलेज चेंज होत नाही, ये दिक्कत है ना. तो यू हैव टू हैंडल विद केयर, है ना. सोच समझ के आपको काम करना है. ठीक आहे. पुढे ॲडमिशन प्रोसेस. आता हे जे आहे मी सांगितलं की बाबा रजिस्ट्रेशन मस्ट आहे कॅपमध्ये, आणि हो कॅप म्हणजे अगेन्स्ट कॅप है ना, इन्क्लुडिंग इन्स्टिट्यूट कोटा किंवा इन्स्टिट्यूट लेवल ॲडमिशन. जसं की गव्हर्नमेंट कॉलेजचा माणूस आहे तर आमच्याकडे इन्स्टिट्यूट कोटा नसतो, पण सगळे राऊंड झाल्यानंतर ज्या जागा शिल्लक असतात त्या जागा आम्ही भरतो शेवटी, आणि प्रिन्सिपलच काय म्हणतात त्याची ॲडव्हर्टाईज देतो वेबसाईटवरती, सगळे डिटेल्स येतात किती सीट्स कोणत्या कॅटेगरीचे आहेत, आणि मग त्या सीट्स भरल्या जातात. पण त्यासाठी सुद्धा रजिस्ट्रेशन मस्त. इतकं रजिस्ट्रेशनचं महत्व आहे. म्हणजे आजची तारीख काय 9 ना, अभी 2-3 रह गए है ना. तर याची गंभीरता म्हणजे तुमच्यासाठीच नाही आहे, तर तुमचे जे काही मित्र असेल त्यांना पण सांगणे गरजेचं आहे. पुढचं अरे थांबायचं काय पाहू. सगळ्यांना माहिती आहे स्क्रुटिनी सेंटर सगळीकडे आहेत नागपूरला, है ना. मला वाटते सरांचं पण स्क्रुटिनी सेंटर असेल. प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्क्रुटिनी सेंटर आहे, किंवा मग ऑनलाईन स्क्रुटिनी पण करता येते. किती लोकांनी ऑनलाईन केलेलं आहे. याच्यामध्ये थोडा दिक्कत ये है कि उसको जल्दी से रिस्पॉन्ड नहीं करते ऑनलाइन पे, इसलिए नागपुर के लोगों ने नज़दीक के कॉलेज में जाने का और वहाँ से स्कूटिंग करनी, दैट इज बेस्ट. नहीं तो अपन वाट पकड़ रहा होता, अरे मेरा वेरिफिकेशन नहीं है, और फिर फोन किसको करेंगे. और वो सहायता केंद्र का फोन नंबर है, वो नंबर तो दिया है लेकिन बजेगा लेकिन कोई उठाएगा नहीं. नंबर इसी के लिए देते हैं कि ये सिर्फ बजेगा लेकिन उठाएगा. ये मदतीसाठी आहे, पण मी वर्किंग काय आहे ते सांगतोय. वी आर नॉट अगेन्स्ट द गव्हर्नमेंट, वी आर विथ द गव्हर्नमेंट. ठीक आहे. नंतर काय दिलेलं आहे मग प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मी तुम्हाला सांगितलं, ग्रीव्हन्सेस आहेत, फायनल लिस्ट आहे. नंतर कॅप, सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस है ना. 2 वर्षापूर्वी 3च राऊंड होते, आता 4 राऊंड आहे. 1 2 3 4, चौथा म्हणजे लास्ट है ना. जे काय मिळेल ते घ्यावंच लागेल. नंतर आहे सीट ॲक्सेप्टन्स, म्हणजे ते सिक्वेन्स दिलेलं आहे की सीट ॲक्सेप्ट कशी करायची. नंतर आहे रिपोर्टिंग टू इन्स्टिट्यूट पर्सनली. नाही आज मेरी तब्येत ठीक नाही बाबा, तुम्हीच जाऊन या, ॲडमिशन मिळत नाही. यू हॅव टू रिपोर्ट इन पर्सन. ठीक आहे. जर बिमार असेल आणि डॉक्टरला हॉस्पिटल झालं तरी तिला 2 मिनिटासाठी घेऊन यायचं सही करायला, पण इन पर्सन है ना. कारण काय गडबड झाली तर आपण जास्त काय म्हणतात हे करून उपयोग नाही, कारण सह्या वगैरे करावं लागतात. त्याच्यामुळे इन पर्सन म्हणजे इन पर्सन. ठीक आहे. समजलं मला वाटतं तुम्हाला. आता त्याबद्दल काय करायचं. नंतर है फाइनली इंस्टीट्यूट लेवल एडमिशन बिफोर कट ऑफ. देखो ये कट ऑफ बहुत इंपॉर्टेंट है, आपको लिखना है तो लिखते जाइए है ना. और कट ऑफ जो है तुमच्या शेड्यूलमध्ये हा छोटासा शेड्यूल आलेला आहे. आता कॅपचा शेड्यूल येणार आहे, थोडा लंबा लचक शेड्यूल येणार आहे, तो 2 महिने चालणार आहे है ना. 1 2 कॅप 1 2 3 4 5 म्हणजे इंस्टिट्यूट लेवलचा राऊंड म्हणून शेवटचा आपला. तर तिकडे कट ऑफ डेट असतो शेवटी. त्या कट ऑफ डेटच्या आधी जर तुम्ही ॲडमिशन कॅन्सल केली आणि दुसरीकडे जायचं असेल तर तिकडे तुम्हाला फक्त प्रोसेसिंग फी 1000 रुपये कट होते, बाकी सगळे पैसे नव्हते.
आता प्रत्येक कॉलेजला वेगवेगळी फी आहे. त्यांच्या कॉलेजला वेगळी आहे, KDKला वेगळी आहे, माझ्या कॉलेजला वेगळी आहे. माझ्या कॉलेज असं आहे की सगळ्यात कमी फी गव्हर्नमेंटने भरवतो, ते पण मी सांगणार आहे ना. तर तुम्हाला काय पसंत आहे त्याच्याप्रमाणे घ्यायचं. मार्केट है नहीं है, मार्केट में आपको क्या लेना है आपको डिसाइड करना है, बरोबर आहे ना. तर मी हे सांगत होतो की कट ऑफ डेट नंतर जर ॲडमिशन कॅन्सल केली तर कोणतेही पैसे मिळत नाही. तुमचा जो कॉशन मनी असतो 500 रुपये 1000 रुपये तेवढंच मिळते, बाकी काही मिळत नाही. त्याच्यामुळे थोडासा जाणकार पालक लोकांनी, कारण कसं आहे की पोरं तर चुना लावायला बसले आहे, पालकांनी थोडासा खिसा आपला व्यवस्थित आणि हे समजून घेणं गरजेचं आहे. तुमच्याकडे खिशामध्ये शेड्यूल ठेवावा, जावं लागा, त्याला विचारायचं जावं, जास्त नाही विचारावं. आजकाल पोरं ऐकत नाही जास्त. हे म्हणते बरोबर करून राहिलो म्हणतो मी काही सांगू नका म्हणतो. तुम्हाला कोण करते म्हणते ते सरांनी सांगितलं ना त्याच्याप्रमाणे करतोय म्हणते. अरे पण त्यांनी काय सांगितलं करतो काय है ना. हे हा म्हणजे सगळ्यात काय म्हणतात मुलांसाठी लागू नाही आहे ना. जे सिन्सिअर आहे ते चांगलेच असतात, पण आजकाल जनरेशन जी आहे त्याच्याबद्दल बोलतो, इन्क्लुडिंग माय सन है ना. माझी मुलं तर मोठे आहेत, या कुठल्याच सिस्टीममध्ये नाही आहेत, सगळे इंजिनियर झालेले आहेत. हां पुढचं कॅब रजिस्ट्रेशन सगळ्यांनी केलं आहे, माहिती आहे साईट. CETची साईट तर सगळ्यांना माहिती आहे. हां चला पुढे जाऊ. आता इकडे फिल ऑनलाईन ॲप्लिकेशन कुठल्याही सिस्टीमवरून हे सगळं माहिती आहे तुम्हाला है ना. काय काय करायचं आहे की स्टुडंट लॉग इन पासवर्ड जो आहे, बरेच लोक काय करतात की बाजूच्या कॅफेमध्ये किंवा काही कॉलेजेसनी कॅफे उघडले पण ते सांगत नाही की आमचं आहे ना. समोरच्या कॉलेजच्या समोर कॅफे जो असतो ते त्यांचा असतो आणि एका कधी कधी ट्रॅप करतात. ट्रॅप म्हणजे असं करतात ते मी तुला भरून देतो, चॉईसपासून भरून देतात है ना. आणि कोणता कॉलेज टाकतात पहिला त्याच्या स्वतःच्या आणि मार्क तुम्हाला चांगला असतात. पहिला कॉलेज जर टाकला आणि जो मिळाला आणि तुम्हाला जरी नाही आवडला आणि तो घेतला नाही तर तुम्ही त्या सिस्टीममधून बाहेर. इतका धोका आहे. इसलिए पासवर्ड कोणाला देऊ नका आणि चुकीच्या सायबर कॅफेवरती जाऊ नका है ना. वाटल्यास एखाद्या काय म्हणतात अंकल मामा उसके घर में जाओ है ना. आपल्याकडे लॅपटॉप नसेल त्याची मदत घ्या है ना, पण थोडासा हँडल विथ केयर. देखो जमाना ऐसा है कि सब कुछ मिलता है, जो एथिकल वैल्यू है ना वो मिसिंग है, जो ह्यूमन वैल्यू है ना वो मिसिंग है. आप यहाँ पे आए हैं ये विश्वास के साथ में आए कि हम लोग यहाँ से कुछ सीखेंगे. देखो मैं बता रहा हूँ, इसका मतलब मैं बहुत ध्यानी हूँ ऐसा कुछ भी नहीं है. आपसे मैं बहुत सीखता हूँ. आप क्वेश्चन पूछेंगे तो उससे मैं सीखूंगा. मेरे स्टूडेंट थे उनको मैं बहुत सवाल पूछता था, वो भी मुझे सवाल पूछते थे, तब जाके मेरा नॉलेज बढ़ता था है ना. ये अर्थ पे कोई ऐसा 100% नहीं, बट ये जो इथिकल वैल्यूज जो है वो धीरे धीरे कम होने जा रही है, ज्याला विश्वास म्हणतो. पहिले ऐसा था, आता एक ग्रामीण भागामध्ये की खूप सारे मित्र आहेत आपल्याला, पण माझ्या खात्रीचा मित्र किती होते. समजा 20 वर्षापूर्वी बघितलं तर जास्त होते. आता बघितलं पैसा याला सगळा आला, पण माझ्या खात्रीचा की हा भरोशाचा एकदम 101% असे फार कमी आहे. तर त्याच्यामुळे ती एथिकल जो प्रश्न आहे तो फार महत्त्वाचा आहे. इकडे काय लिहिलेलं आहे तेच लिहिलेलं आहे की इट इज कंपल्सरी टू रजिस्टर इन कॅप अँड टू ऑब्टेन द मेरिट नंबर फॉर ॲडमिशन टू कॅप अँड फॉर इन्स्टिट्यूट लेवल ॲडमिशन. ओके नेक्स्ट डॉक्युमेंट काय लागत आहेत. 10वीची मार्कशीट, 12वीचे मार्कशीट, डिप्लोमावाल्याला ॲडमिशन मिळते इंजिनिअरिंगला ना, BSc वाल्याला त्याचा सिक्वेन्स दिलेला आहे ना. नंतर TC म्हणजे स्कूल लेवल किंवा कॉलेज लेवल, डॉमिसाईल सांगितलं, नॅशनॅलिटी सांगितलं है ना. हे सगळे सगळ्यांनाच लागते आणि मग स्पेसिफिक कॅटेगरी असेल तर त्यांना त्याप्रमाणे सर्टिफिकेट लागते. नेक्स्ट डे आता मी परत टाईप ए मगाशी सांगितलं. टाईप ए म्हणजे ते 10वी 12वी इथून झालेले आहेत आणि महाराष्ट्राचे झाले तर ते एक तर त्यांच्याकडे महाराष्ट्र डोमिसाईल पाहिजे किंवा TC वरती लिहिलेलं पाहिजे तुमचा बर्थ प्लेस जो महाराष्ट्रात आहे किंवा बर्थ सर्टिफिकेट है ना. त्यात कुठलाही एक डॉक्युमेंट लागतो. बाकी लोकांना काही स्पेशल लागतात. म्हणजे समजा महाराष्ट्राचा मी आहे आणि मी ट्रान्सफर झालो बाहेर राजस्थानमध्ये, त्याला पण ॲडमिशन घ्यायचा अधिकार आहे. एखादा सेंट्रल गव्हर्नमेंटचा एम्प्लॉई आहे पण तो कॅब सुरू व्हायच्या आधी इकडे रजिस्ट्रेशन बनवायच्या आधी जर ट्रान्सफर झाला तर त्याला पण इकडे ॲडमिशन मिळते. अशा बरेच काही छोटे छोटे रूल्स आहेत, त्या रूलमध्ये आपण डिटेल जाणार नाही. तर तुमचा प्रश्न काय आहे सगळा मारा की सर आम्हाला ॲडमिशन कुठे मिळेल आणि ते कसे भरायचे आहे. बरोबर आहे ना, बरोबर आहे ना सगळ्यांना. हां
चला पुढे. तर हां हे स्पेशल आहे, कारण जे SC ST आहेत त्यांना कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मस्ट आहे. याच्यापूर्वी त्यांना वेळ दिला होता, पण आता वेळ दिलेला नाही. याच्यामध्ये अजून गडबड आहे. जे गडबड आहे म्हणजे कशी, आता पूर्ण मी सांगतोय की जसं आहे VJNTचे सगळे, नंतर OBC SBC SCBC या लोकांना कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, आणि ती व्हॅलिड पाहिजे 31 मार्च 2027. बरोबर आहे. तर आता त्यांनी काय केलेलं आहे की नॉन क्रिमी सर्टिफिकेट जर नसेल तर त्यासाठी त्यांना काय म्हणतात हे दिलेलं आहे, तुम्हाला काय म्हणतात हे करायचं आणि ती रिसिप्ट जोडायची. पण रिसिप्ट कुठपर्यंत चालेल, शेवटच्या राऊंडपर्यंत. समजला का, शेवटच्या राऊंडपर्यंत. जर तोपर्यंत आणलं नाही तर ॲटोमॅटिकली यू बिकम ओपन, तुमची सीट जी आहे ती निघून जाते. मग आपण म्हणतो की आम्हाला तर विचारलंच नाही, तुम्हाला SMS येतो, पोराला SMS येतो, तो पत्र हे दिलं ना तो येतो. इथे गडबड झालेल्या आहेत लोकांच्या, आणि मग ते धावायला येतात कॉलेजवरती, मारायला येतात. अरे बाबा, एखादं सर्टिफिकेट नसेल तुमच्याकडे आणि आता काय म्हणतात तुम्ही इलिजिबल झाले, ते सर्टिफिकेट सुद्धा अपलोड करायचं काम तुमचं आहे, कॉलेजचं नाही. तुमची ॲडमिशन झाल्यानंतरही समजा एखादा डॉक्युमेंट तुमच्याकडे नव्हता त्यावेळेस, म्हणजे हे स्पेशली जे डॉक्युमेंट ते सरकारने सांगितलं वेळ दिलेला आहे, ते डॉक्युमेंट जर तुमच्याच लॉगिनमधून अपलोड करायचं आहे ना, त्यानंतर ते कॉलेज व्हेरीफाय करतं. आता असं नाही की आपण त्या बाबूकडे देऊन टाकतो आणि बाबूने जर काम केलं नाही तर तुमची ॲक्टिव्हिटी नाही ना. त्याच्यामुळे चौकने येणं जरुरी आहे, पालकपेक्षा विद्यार्थी, कारण त्याच्या भविष्याचा प्रश्न आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये EWS कॅटेगरी, इकॉनॉमिकल विकर सेक्शन, ज्यांच्या जे दोन हुआर ओपन, म्हणजे जे SC ST OBC SBC नाही आहेत असे लोक, म्हणजे ओपनमधून आलेले EWS, अशा लोकांना त्यांची इन्कम जर 8 लाखाच्या आतमध्ये असेल तर EWSचा फॉर्मॅट दिलेला आहे, त्या फॉर्मॅटमध्येच इन्कम सर्टिफिकेट पाहिजे. EWS सर्टिफिकेट म्हटलं आहे त्याला, ते असल्याशिवाय EWS यू कॅनॉट क्लेम. आणि जर नसेल तर मग अल्टिमेटली ओपन. नेक्स्ट. आता हे डिफेन्स, ॲक्टिव्ह डिफेन्स वगैरे अशा कॅटेगरी दिलेल्या आहेत. डिफेन्सला डिफेन्सचं सर्टिफिकेट राहते, मग तो एक सर्व्हिसमॅन असेल किंवा मग ॲक्टिव्ह डिफेन्स कॅटेगरीवाला असेल, असे सगळे रूल्स दिलेले आहेत, त्याचे प्रभाव दिलेले आहेत. जर ब्राउचर बघितला तर शेवटच्या याच्यामध्ये खूप सारे ब्राउचर म्हणजे काय म्हणतात प्रभाव दिलेले आहे, कोणाला कशासाठी लागत आहे, आणि त्याचे वाचल्यानंतर इमिजिएटली लक्षात येऊन जाते. स्किप करू. चल पुढे. जम्मू काश्मीर आहे, फॉरेन नॅशनल आहे, पर्सन्स ऑफ इंडियन ओरिजिन आहे, म्हणजे पर्सन्स ऑफ इंडियन ओरिजिन किंवा NIRचं सर्टिफिकेट लागते, किंवा जे गल्फ कंट्री वगैरे आहे तर त्यांनाही आहे पर्सन्स ऑफ इंडियन ओरिजिन असं सर्टिफिकेट द्यावं लागतं, त्यांची फी वेगळी आहे. ठीक आहे. चल पुढे जाऊ. TFWS हे म्हटलं की त्याला 8 लाखाच्या इन्कमचा क्रायटेरिया आहे, आणि तो ती इन्कम सर्टिफिकेट ती व्हॅलिड पाहिजे 31 मार्च 2027, पुराणी चालत नाही है ना. आणि पुढे काय म्हटलं EWS ते पण तसंच. आणि मायनॉरिटी असेल, हां हे पण महत्त्वाचं आहे, मायनॉरिटी कॉलेज म्हणजे सिंधी कॉलेज आहे थोडं सहानी, आणि तिथे मला ॲडमिशन घ्यायचं आहे तर तुम्हाला काय आणावं लागेल सर्टिफिकेट, मी सिंधी बोलतो लिंग्विस्टिक, अशी सर्टिफिकेट तयार करायची आणि ॲडमिशन घ्यायची है ना. कारण तुम्हाला रिलिजियस मायनॉरिटी नाही करता येणार, तुम्हाला मुस्लिम नाही होता येणार किंवा ख्रिश्चन होणार, जे आहेत त्यांना मिळेल. पण लिंग्विस्टिकमध्ये काय केलेलं आहे खूप घोळ आहे. तसा रामदेव बाबा इंजिनिअरिंग कॉलेज हे आता युनिव्हर्सिटी झालं, पहिल्यांदा कॉलेज होतं आणि लिंग्विस्टिक हिंदी होतं. तर जो हिंदी बोलतो, आपण सगळं हिंदी बोलतो, एक सर्टिफिकेट घ्यायचं नाही ॲडमिशन घ्यायचं, कारण तिकडे रिझर्वेशन नव्हतं है ना, तिकडे रिझर्वेशन नव्हतं. जिथे जिथे लिंग्विस्टिक किंवा रिलिजियस मायनॉरिटी आहे तिथे अजिबात रिझर्वेशन नाही, ओपन प्रमाणे तुम्हाला ट्रीट केलं जातं. आणि खूप सारे असे कॉलेज आहेत मुंबई पुण्यामध्ये की ते ऑल आर आयदर रिलिजियस आर लिंग्विस्टिक. ओके. थोडं मग सहानी आहे, चांगले चांगले जे कॉलेज आहेत ते सगळे आयदर रिलिजियस आहेत किंवा लिंग्विस्टिक आहे. म्हणजे सोमया कॉलेज आहे ना, तेवढे तुम्ही नाव घेणार है ना. नागपुरामध्ये पण आहेत पण YCC नाही आहे ना. पनोटी आहे, अरे तिथे डिक्शनरी
ख्रिश्चन मिशनरीचं कॉलेज असल्यामुळे तिकडे रिझर्वेशन नाही. ठीक आहे, तर म्हणून ते सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे तुम्हाला. पुढे या प्रॉस 1 2 3 4 हे महत्वाचं आहे. ठीक आहे, आता काय आहे की डिस्प्ले ऑफ सीट डिस्ट्रीब्युशन. जेव्हा आपण भरणार आहे चॉईस तर एक सीट मॅट्रिक्स येतो. आता तुम्ही कॅबच्या 25-26च्या याच्यामध्ये जर गेले तर लेफ्ट साईडला सीट मॅट्रिक्स दिलेला आहे. आता 26-27च्या याच्यामध्ये सीट मॅट्रिक्स अजून आलेलं नाही है ना, कारण आता फक्त मेरिट लिस्टच बनवायचं आहे. पण तुम्ही जर काय म्हणतात 25-26च्या कॅबच्या याच्यामध्ये गेले तर लेफ्ट साईडला सीट मॅट्रिक्स दिले आहे की कोणत्या कॉलेजमध्ये किती जागा आहेत, कोणत्या कॅटेगरीच्या आहेत, कोणत्या कॅटेगरीच्या नाही आहे. ठीक आहे, पुढे पुढे मी सांगेन. ठीक आहे, आता ऑप्शन भरायचे आहे. प्रोव्हिजनल अलॉटमेंट, स्टुडंट अलॉटमेंट बघायचं आहे ना. म्हणजे प्रोव्हिजनल अलॉट म्हणजे अलॉटमेंटच आहे ती. मग ती ॲक्सेप्ट करायची की नाही करायची हे आपल्यावरती आहे, त्याला सीट ॲक्सेप्ट म्हणतात. आणि नंतर मग फायनली तुम्हाला त्या कॉलेजमध्ये डॉक्युमेंट दाखवायचे. ठीक आहे, पुढे आता बघा. इफ कॅन्डिडेट सॅटिस्फाईड विथ द अलॉटमेंट अँड डज नॉट विश टू परसिड द फर्दर राऊंड 2, 3, 4 ही सी कॅन फ्रीज द ऑप्शन. म्हणजे तुम्ही चॉईस भरले, पहिला सांगितलं की पहिला जर मिळाला तर तुम्हाला चॉईस नाही आहे, यू टू है ना. तुम्हाला इच्छा असो नसो पहिला चॉईस मिळाला पहिल्या राऊंडमध्ये तर तुम्हाला इच्छा असली नसली तरी तुम्हाला ॲडमिशन घ्यायची, म्हणून काळजीपूर्वक भरायची. आता त्या व्यतिरिक्त दुसरा तिसरा जरी लागला आणि तुम्हाला वाटलं की आता आपल्याला राऊंडमध्ये घ्यायचंच नाही, चांगलं मिळालेलं आहे आणि पुढे काही मिळणार नाही, तर तुम्हाला ते फ्रीज करता येतं है ना, म्हणजे लॉक किया जाय जसं म्हणतो ना त्यासाठी. ठीक आहे, आणि समजा नाही घ्यायचं असेल तर यू कॅन गो टू द नेक्स्ट राऊंड. आता IITच्या सिस्टीममध्ये काय आहे की खूप अभ्यास करावा लागतो, याच्यामध्ये खूप मेहनत लागते की चॉईसेस कशी भरायची आणि चॉईस किती भरायची याला मर्यादा नाही आहे, 1000ही भरता येते. पण इकडे मर्यादा आहे 300ची. 300 खूप झाले, 100 भरता भरताच आपली दमछाक होते. झाला का, कारण तो इतका मायन्युटली बघावा लागतो की मी सांगेन थोडासा है ना. आणि तुमची काय चॉईस आहे हे तुम्हाला ठरवायची आहे. मला जे सांगायचं होतं ते असं आहे की पहिला जो काही अलॉटमेंट होणार तो घ्यायचा आहे समजलं. समजा सेकंड मला नाही घ्यायचं आहे ना, तर मी नेक्स्ट राऊंडला जाणार म्हणजे सेकंड राऊंडला जाणार. अशा वेळेस तुम्हाला जो पहिल्या राऊंडचे चॉईसेस दिले होते ते तुम्हाला चेंज करता येतात, जे की IIT सिस्टीममध्ये नाही है ना. जे काही दिले होते तुम्ही चॉईस किंवा आपल्याला आता पहिल्या राऊंडमध्ये घाईघाईने भरलं, वेळ कमी होता आणि आता आपण हुशार झालो लोकांना विचारून तर यू कॅन चेंज. हे आहे, समजा तुम्हाला कुठला तरी 10 नंबरवाला अलॉटमेंट मिळाला तर तुम्ही सेकंड टाईमला जर भरले तर तो अलॉट झालेला तो तर तुमच्याकडे राहीलच, तो काही जाणार नाही. पण तो 10वा नंबरचा असेल आणि वरचे जर 9 असेल तर तो वरच्यासाठी ट्राय करेल आणि जो नंबर असेल जे तुम्ही भरणार आहे त्यासाठीच तो ट्राय करेल. आणि समजा तो मिळाला तर हा विचारणार नाही की हा ठेवू का म्हणून, तो निघून जाणार आणि फ्रेश अलॉट. म्हणजे असं नहीं है कि भैया मेरे को 2 बताओ फिर मैं चूज करूँगा, नो. अगर आपको इसका दावा अगर आ गया आपका और आप नेक्स्ट में फ्लोट किया तो अगर आपको अलॉट हो गया सेकंड राउंड में तो फर्स्ट राउंड का जो भी अलॉटमेंट रहेगा वो चले जाएगा, उसका कोई क्लेम नहीं. ठीक है, म्हणूनच खूप काळजीपूर्वक भरायचं आहे. इसी में होशियारी है, इसमें कुछ ज़्यादा कुछ है नहीं है ना. चला पुढे जाऊया. हां, हां, आता काय म्हटलेलं आहे इकडे रेट केलेलं आहे. बरं, if the candidate desire to change the option in second round, he can change and in the first 3 colleges is allotted. सेकंड राऊंड मध्ये पहिले 3 मिळाले, जसं फर्स्ट राऊंड मध्ये पहिला मिळाला तर जाणं कंपल्सरी आहे, तसा सेकंड राऊंड मध्ये 3 पहिले जे आहेत चॉईस देणार त्याच्यापैकी कोणताही जरी लागला तरी तो कंपल्सरी. म्हणजे सेकंड राऊंड मध्ये भरताना अजून अधिक काळजी घ्यायची. आणि थर्ड राऊंड मध्ये पहिले 6 है ना, पहिले 6 जर फर्स्ट 6 व्यवस्थित भरायचे है ना. नाही लागला तर चिंता नाही, पण लागला तर जावंच नाही. ठीक आहे, आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की हे राऊंड आहेत हे मिसलिडिंग आहेत एक प्रकारे.
कि भैया अभी ठीक है, पहला राउंड हुआ है, अभी सेकंड में मिलेगा, थर्ड में मिलेगा, फोर्थ में मिलेगा। नो, जो भी मिलना है, अच्छी मिलना है, वो फर्स्ट राउंड में मिळणार। कारण घेणारे सगळे फर्स्ट राउंड मध्ये चांगले ब्रांचेस घेऊन टाकतात आणि मग मार्केटमध्ये नाही का संध्याकाळ झाली, सगळे उठले, मग जे असेल तेच घ्यावं लागते। कसं आहे ते कळलं का? म्हणजे इकडे काही खूप मोठा खेळ नाही आहे, पण इकडे डोकं सगळीकडे लागतं। कळलं का? ठीक आहे, आता इकडे तेच लिहिलेलं आहे ते मी म्हणतो आहे। समजा नंबर लागला कंपल्सरी, तर तुम्हाला ते सीट ॲक्सेप्टेड फी भरावं लागते, 1000 रुपये ऑनलाईनच भरायचं असते। आणि नाही जायचं असेल तर जायची गरज नाही आहे, पण त्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायची असेल तर मग कॉलेजला जावं लागतं। सगळे डॉक्युमेंट तुम्ही ओरिजिनल घेऊन जायचे, आधी अपलोड केलेलं आहे। अपलोड केलेलं नसेल, समजा एखादा बाहेरचा असेल तर मग त्याला ती फी भरावी लागते, है ना? आणि ते सगळे प्रकार करावे लागतात। म्हणजे तुम्हाला आता काहीतरी मागासवर्गीय लोकांना 1000 रुपये होती आणि ओपनवाल्याला काहीतरी 1300 रुपये, बरोबर आहे रजिस्ट्रेशनचं? ठीक आहे, पुढे आता इकडे मी जे सांगितलं आहे, एक मिनिट, हे खालचं वाक्य, आफ्टर फोर्थ राउंड इंस्टीट्यूट। फोर्थ राउंड म्हणजे काय? जो मिल गया वो कंपल्सरी है, उसके बाद कोई राउंड ही नहीं है ना? तर ते कंपल्सरी आहे। आणि आफ्टर फोर्थ राउंड इंस्टीट्यूट लेवल ऍडमिशन म्हणजे अगेन्स्ट कॅप, इफ यू कॅन्सल द ऍडमिशन आफ्टर कट ऑफ डेट, नो फी एक्सेप्ट पर्सन, म्हणजे जे मी आधी सांगितलं। ठीक आहे, चला पुढे सीट ॲक्सेप्टन्स। ते सांगितलं की कॅन्डिडेटच्या लॅगिनमधूनच करायचं असते। नंतर एक डाउनलोड करायचं असते सीट अलॉटमेंट लेटर, 1000 रुपये भरायचे असतात, है ना? आणि ॲडमिशन रिपोर्टिंग सेंटर म्हटलेलं आहे, ARC। जे ARC असतील, स्क्रुटिनी सेंटर नाही, ARCची पण लिस्ट येणार। साधारणतः सगळे गव्हर्नमेंट कॉलेज ARC मध्ये असतात। ठीक आहे, पण आता तुम्हाला ऑनलाईन करायचं आहे, फक्त ॲडमिशन घेण्याकरता ह्या सगळ्या गोष्टी लागतात। समजा इन केस नंबर लागला, समजा पहिला नाही लागला, पहिला गेला तर तुम्ही आउटच झाले, पहिल्या राऊंडमध्ये 10वा लागला आणि आपण काहीच नाही केलं, फी नाही भरली, सीट ॲक्सेप्ट नाही केली, काही नाही केली, तर एखादा दुसरा माणूस काय म्हणेल, अबे तू गया काम से, तू कॅप के बाहेर गया। नो, तू कॅप के बाहेर नाही गया, कॅप नाही, तुम्हाला सेकंड राऊंडमध्ये परत चॉईस भरता येते। फक्त ते पहिल्या राऊंडची जी सीट होती ते तुमच्याकडून निघून समजला का? इसलिए छोटे का नाही किशोर, जोपर्यंत आपल्याला बेटर चॉईस मिळत नाही तोपर्यंत आपण एक चॉईस तरी पकडून आहे। सिंपल आहे ना? एक नोकरी, सगळ्या लोकांनी नोकरी केलेली आहे, तर नोकरी सोडून मग शोधली का तुम्ही? नाही, नॉर्मली पहिली नोकरी पक्की होती आणि दुसरी करायची असेल तर बेटर चॉईस मिळाला तेव्हाच पहिलीला सोडलं ना का? तर त्यासारखं आहे। ठीक आहे, पुढे चला बघू, रिपोर्टिंग टू इन्स्टिट्यूट। हा, आता हे ॲडमिशन कसं करावं? ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जायचे आहे आणि फी भरायची आहे। आता फी भरायची आहे, फीमध्ये पण गोंधळ आहे, कारण त्या कॉलेजमध्ये फी दिलेलं आहे। बरेच लोक जे मागासवर्गीय आहेत किंवा ते म्हणतात किंवा एवढी फी काय, तेवढी फी काय, त्यांच्या इन्स्टिट्यूटच्या ह्याच्यावरती लिहिली असते, पण कधी कधी होऊ शकते किंवा सगळं लिहिलंही नसेल किंवा लिहिलं असेल त्याच्या व्यतिरिक्त काही फी अजूनही असेल, है ना? काय काय फी घेतात आणि ॲडिशनल राहू शकते, तर ते थोडंसं व्यवस्थित बघून घ्यायला पाहिजे। मग मोठे तर्फे बघतो, तसं मी एक माझ्या कॉलेजचा फी स्ट्रक्चर आणलेलं आहे तुम्हाला समजवण्याकरता, पण तुम्हाला सांगतो म्हणजे न बोलता की असं आहे की जेवढे ॲटोनॉमस कॉलेजेस आहेत, है ना? ॲटोनॉमस म्हणजे असं की असे कॉलेजेस की ज्यांना परीक्षा घेण्याचा आणि प्रोव्हिजनल डिग्री सर्टिफिकेट देण्याचा अधिकार आहे। ते कोणते कॉलेज आहेत? गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज अमरावती आहे, औरंगाबाद आहे, जळगाव आहे, CUEP आहे, CUEP तर विद्यापीठच आहे, ICT विद्यापीठ आहे, LIT आहे, है ना? जे विद्यापीठ आहे त्याचा का प्रश्न, विद्यापीठाची डिग्री देणार आहे त्यांची, है ना? पण जे ॲटोनॉमस कॉलेज आहेत, तेवढे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत ते पण खूप सारे ॲटोनॉमस आहेत नागपूरमध्ये आणि बाहेर सुद्धा, पुणे मुंबईला। फॉर एक्झाम्पल इवन गायकवाड पाटील, KDK, आणि तिकडे समोर गेलं तर काय सुरोदया, त्याच्याही समोर गेलं तर VIT, हे सगळे ॲटोनॉमस आहेत। ॲटोनॉमसचा अर्थ काय तुम्हाला सांगितलं, एक की त्यांना पेपर काढायचा, पेपर कंडक्ट करायचा, इव्हॅल्युएशन करायचा पूर्ण अधिकार आहे, प्रोव्हिजनल डिग्री देण्याचा सुद्धा अधिकार आहे। फक्त फायनल डिग्री ही विद्यापीठ देणार आहे। ज्या म्हणजे काही नागपुरातले कॉलेज या युनिव्हर्सिटीला ॲफिलिएटेड आहे आणि काही कॉलेज बाटू लोणेला सुद्धा आहे, तर ते पण बघून घ्यायचं, कारण बाटू लोणेचे थोडेसे प्रॉब्लेम्स आहेत, त्यांच्यामुळे नाही आहे, काही सिस्टीममुळे प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे लवकर रेक्टिफाय होत नाही, तर ते तुम्हाला त्याप्रमाणे बघावं लागेल। आणि
जे मी सांगत होतो दुसरा जो महत्त्वाचा भाग आहे तो असा आहे की ॲटोनॉमस म्हणजे ही जी कॉम्पिटिशन असते त्या कॉलेजची ही स्टेट लेवलवरती असते है ना. आता स्टेट लेवल काय आहे, जसं फॉर एक्झाम्पल माझं कॉलेज आहे, माझं कॉलेज म्हणजे गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज नागपूर, हे नॉन ॲटोनॉमस आहे ना. तर काही कॉलेजेस आहेत ते नॉन ॲटोनॉमस आहेत. नॉन ॲटोनॉमस म्हणजे असं की ते ॲफिलेटेड त्या युनिव्हर्सिटीला आहेत, पण या ॲडमिशनच्या चक्करमध्ये जो कॉलेज ज्या युनिव्हर्सिटी एरियामध्ये आहे त्या युनिव्हर्सिटी एरियाच्या विद्यार्थ्यांना 70% जागा रिझर्व आहे. किती टक्के? 70%. आणि अदर दॅन दॅट युनिव्हर्सिटी ते 30% जागा हे अदर युनिव्हर्सिटी रिझर्व आहे. फॉर एक्झाम्पल गोंडवाना युनिव्हर्सिटी सगळ्यांना माहिती आहे, गडचिरोलीला आहे आणि दोनच जिल्हे आहे, गडचिरोली आहे आणि चंद्रपूर. तिथला कोणी माणूस असेल आणि कमी मार्क्स असतील तरी त्याला चंद्रपूर गव्हर्नमेंट इंजिनिअरिंगला नंबर लागतो. पण OMS वाला इकडून गेला म्हणजे मी बघितलं आहे की 44% वरती त्याला चांगली ब्रँच मिळालेली आहे, कारण तो तिथल्या एरियामधून पास झाला. पण नागपूरवरून गेला तर त्याला 80-85 लागतो, कारण इकडून कॉम्पिटिटिव्ह बरंच ना. पण तिथल्या दोनच जिल्ह्यामध्ये असल्यामुळे ती कॉम्पिटिशन फार कमी आहे, कारण सिलेक्टेड कॉलेजेसही आहेत आणि खूप सारे काही म्हणतात 12वीचे कॉलेजेस नाही आहेत. एनिवे पण काय आहे की तुम्हाला गडचिरोली आणि चंद्रपूरला राहावं लागते ना. तुम्ही राहिल्यानंतर समजते की तिकडची आज्ञा काय आहे. तसं म्हणतो की नाही, SC ST OBC आहे त्या जातीमध्ये गेल्यानंतर समजते की त्यांची आज्ञा काय आहे आणि देअरफोर द रिझर्वेशन येते. चला पुढे. कॅन्सलेशनचं ॲडमिशन मी सांगितलं तुम्हाला की कट ऑफ डेटच्या नंतर ॲडमिशन जर कॅन्सल केली तर 1000 रुपये कटणार आणि बाकीचे सगळे डॉक्युमेंट मिळणार. एकही डॉक्युमेंट त्या कॉलेजमध्ये ठेवायचं नाही, लाच मारून घ्यायचं त्याच्याकडून, पैसे भरलेले आहेत आणि बाकीचे सगळे 1000 रुपये कापून सगळे पैसे घ्यायचे. ठीक आहे. पण कट ऑफ डेट नंतर जर गेल्या तर मग तुम्हाला फक्त कॉशन मनी जे काही 500-1000 रुपये असेल तेवढेच मिळणार. डॉक्युमेंट घ्यायचे. काही लोक बदमाश आहेत कॉलेजचे, ते डॉक्युमेंट देत नाही. जर नाही देत असेल तर इमिजिएटली जॉईंट डायरेक्टरला किंवा डायरेक्टरला प्रत्यक्षात जाऊन कंप्लेंट करा आणि नाही जमलं तर माझ्याकडे हा ना, ते पण आपण समाधान करू. नाही घेणार बरं बा. पुढे आता इन्स्टिट्यूट लेवल ॲडमिशन्स तुम्हाला सांगितलं की इन्स्टिट्यूट लेवलचे सगळे राऊंड झाले 1, 2, 3, 4 आणि नंतर मग इन्स्टिट्यूट लेवलचे राऊंड. तसं गव्हर्नमेंट कॉलेजला कोटा नाही आहे, ते काही शिल्लक असतात ते, पण प्रायव्हेट कॉलेजला कोटा दिलेला आहे ना. तर त्यामध्ये पण तुमचं रजिस्ट्रेशन असलंच पाहिजे. ते ॲडव्हर्टाईज देणार आणि त्याप्रमाणे मेरिट लिस्ट तयार करणार, किती लोक तिकडे रजिस्टर होतात. आजकाल तर ते रजिस्टर झालेले असे लोकांना सुद्धा डायरेक्टली त्या कॉलेजला पाठवतात, म्हणजे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायला सांगतात की तुम्हाला इन्स्टिट्यूट लेवलला ॲडमिशन घ्यायची असेल तर तुम्हाला कोणत्या कॉलेजला रजिस्टर करायचं आहे ते ऑनलाईनच मागतात. तर ती सुद्धा त्या कॉलेजला जाते है ना. पण बेटर आहे की त्या कॉलेजला जाऊन ते काही 500 रुपये 1000 रुपये, काही लोक फार विचित्र घेतात, कोणी 1000 घेतात 2000 घेतात, त्याला काय असा रूल नाही आहे ना. गव्हर्नमेंट कॉलेजवाले फार कमी घेतात, 200 रुपये घेतात है ना. 200 रुपये म्हणजे ते गरीब नाही आहे, पोरांसाठी आम्ही काय म्हणतात सोय केली है ना. वी आर नॉट गरीब, वी आर व्हेरी स्ट्रॉंग. फक्त पोरांसाठी सगळे पोरं काय म्हणतात शिक्षणामुळे पैशामुळे कोणी वंचित होऊ नये म्हणून सरकारने ते सिस्टीम केली. ठीक आहे. पुढे फायनल शेड्यूल ऑफ इंजिनिअरिंग. अच्छा, फायनल शेड्यूल ते काय टिप्स द्यायची गरज आहे असं मला वाटत नाही. डू नॉट डिपॉझिट ओरिजिनल डॉक्युमेंट टू एनी एजंट. एजंट पण असतात आजकाल, जसं मी सांगितलं सायबर कॅफेवाले किंवा मग त्या कॉलेजचेच असतात आणि एकदा ओरिजिनल त्याच्याकडे असले तर मग काढणं मुश्किल होते. इव्हन आता आम्ही बघतो प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजचे जे प्राध्यापक आहेत तिकडे सर्व्हिसला जातात, मॅडम इकडे बसलेले आहेत, काही लोकांचे ओरिजिनल कॉलेज डिपॉजिट करून घेते. का? घर में बंद हो गया ना, वैसे कॉलेज में वो बंद हो गए. तुम जाने नहीं कॉलेज में कितना भी बेकार है और कितना भी अच्छा है ना. तर अशा काही गोष्टी आहेत. मला वाटतं हे सोडून देऊ आपण, काही विशेष नाही आहे, जाऊ दे. हे सगळे वेबसाईट माहिती आहे तुम्हाला है ना. हेल्प डेस्क आहे, लॉग इन त्याच्यावरती तुम्हाला काय म्हणतात तिकीट जनरेट करू शकता ग्रीव्हन्सेससाठी. अशा सगळ्या सोयी दिलेल्या आहेत. पुढे रे बाबा हे पण जाऊ दे. ही साईट माहिती आहे ना. हां जाऊ दे. काय जाऊ दे अजून. हां एक मिनिट. हे असं केल्यानंतर इकडे दिलेलं आहे
सीट मॅट्रिक्स दिल्या लेफ्ट साईडला, एम.एच. कोटा म्हणजे महाराष्ट्र कोटा आणि ए.आय. कोटा त्याचं सगळं कट ऑफ दिलेलं आहे आणि कॅटेगरी वाईज दिलेलं आहे. म्हणजे ओपन तर काय लिहिलेलं आहे की जी ओपन है ना, एच, जी ओपन एच म्हणजे जनरल, ओपन एच म्हणजे होम युनिव्हर्सिटी. फॉर एक्झाम्पल GSCO, GSCOचा अर्थ काय, जनरल एस सी. जनरल म्हणजे काय, लेडीज आणि जेंट्स दोन्ही येऊ शकतात. जी म्हणजे एस सी म्हणजे एस सी आणि ओ म्हणजे त्या होम युनिव्हर्सिटीचं नाही, बाहेर है ना. तर तिथे असे नॉमेनक्लेचर दिलेलं आहे, ते थोडेसे व्यवस्थित वाचायचे है ना. आणि समजा तुम्हाला पुण्याचं कॉलेज बघायचं असेल तर तुम्हाला जी समथिंग तुमची कॅटेगरी आणि ओ या कॅटेगरीचा कट ऑफ बघायचा है ना, होम युनिव्हर्सिटीचा नाही, कारण तुम्ही तिकडचे नाही आहे, तिकडचे आहे. जसं मी गोंडवानाचं उदाहरण सांगितलं, गोंडवानासाठी होम युनिव्हर्सिटीला त्यांना पर्सेंटेज कमी लागतात, पण तुम्हाला आउटसाईड आहात है ना. तर GSCO किंवा GOBCO किंवा लेडीजसाठी GSCH किंवा LSCO, एल म्हणजे लेडीज, SC आणि ओ म्हणजे आउटसाईड. ठीक आहे, असे नॉमेनक्लेचर आहे. वेबसाईटवरती समजा जमलं तरी सांगेल. चला पुढे जाऊया. हां, ये आपके लिए तुम्हाला का हे मी आत्ता मुद्दाम करून काढलं समजण्याकरता. काही कॉलेजेसचे पण टॉप कॉलेजचे काढलं आहे, हे तुम्हाला पण करायचे आहे तसं आहे ना. बघा काय आहे, अरे सॉरी मी काय करतो, माझ्या घोड्याचा वापरच नाही करा. हां हे बघा, हे कॉलेज आहे COEP टेक्निकल युनिव्हर्सिटी. युनिव्हर्सिटी जरी असेल, ICT, COEP टेक्निकल युनिव्हर्सिटी किंवा LIT, ह्या सगळ्यांचे ॲडमिशन्स गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीचे ॲडमिशन CET सेलच करते. पण रामदेव बाबा इंजिनिअरिंग कॉलेज जे होतं त्यावेळेसही CET करायचं. आत्ता युनिव्हर्सिटी झाली तर त्याला सेल्फ फायनान्स युनिव्हर्सिटी म्हणतात है ना. काय सेल्फ फायनान्स, तर त्यांची ॲडमिशन CETच्या माध्यमातून होत नाही. त्या डायरेक्ट त्या कॉलेजला किंवा त्या युनिव्हर्सिटीला अप्रोच करावा लागतो. मग ते CETचा पण स्कोअर घेतात, JEEचा स्कोअर घेतात आणि त्यांची एक प्रायव्हेट बॉडी आहे त्यांचा पण स्कोअर घेतात आणि त्यांच्या हिशोबाने ते ॲडमिशन करतात है ना. आणि तिकडे कोणत्याही प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये अजिबात कन्सेशन नाही है ना. रामदेव बाबा इंजिनिअरिंग कॉलेजच्या एका वर्षाला जर कम्प्युटर सायन्स पाहिजे किंवा AI तसं हे 4 लाखाच्या वर आहे. मला एक्झॅक्टली आता नाही माहीत, पण जे काही मी ऐकलं आहे 4 लाखाच्या वर आहे. आणि मेकॅनिकल आणि तत्सम जर घ्यायचे असेल तर ते कमी आहे है ना. कमी म्हणजे काय असेल, 2.5-3 वगैरे असेल. आता एक्झॅक्टली मला माहीत नाही, कारण आपण अप्रोच होतच नाही, तर त्याच्यामुळे तो आकडा मला माहीत नाही. आता मला हे सांगायचं आहे तुम्हाला की हे मी जो कटाप काढलेला आहे हा फर्स्ट राऊंडचा कटाप आहे. कारण सेकंड राऊंडचा जेव्हा आपण कटाप बघतो त्यावेळेस कधी कधी त्या कॅटेगरीचं कधी कधी नावच नसते, त्याच्यामुळे मी पहिला बघितला. तर पहिल्यानंतर थोडंसं कमी होऊ शकते, अगदी जास्त कमी होऊ शकते है ना. तर या अंदाजावरही तुम्हाला फोटो काढायचा तर फोटो काढा. हा सिव्हिल इंजिनिअरिंग आहे आणि मी हा महाराष्ट्र मेरिट नंबर आहे आणि हा आहे 95.62. हा फक्त SCचा आहे, GSCचा काढलेला आहे आणि इकडे LSCचा काढलेला आहे है ना. तर LSC मध्ये 93.66 आहे, म्हणजे किती आहे 21,879 आणि इकडे आहे 35,264. म्हणजे हा महाराष्ट्र मेरिट नंबर आहे. कारण हे जे पर्सेंटेज आहे की नाही 91.000, तर हे समजणे म्हणणं कठीण आहे है ना. एक अभ्यासच आहे, हाच अभ्यास महत्त्वाचा आहे. तर महाराष्ट्र मेरिट नंबर जर लक्षात घेतला तर तुम्हाला जास्त काय म्हणतात क्लॅरिटी येते. पण तुम्ही काही वापरा है ना, ते फ्रीडम तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे. आता जेवढे ग्रीन आहे म्हणजे हा COEPचा आहे, हा VJTIचा आहे है ना, हा शेड्यूल कास्टचा आहे. तर साधारणतः जो पॅटर्न आहे तो OBC साठी किंवा ओपनसाठी साधारणतः पॅटर्न तसाच आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जे मी म्हणतो आहे की हे आहे 90.62 सिव्हिल, इकडे आहे 95.25, बरोबर आहे, म्हणजे हे वर आहे. नंतर गव्हर्नमेंट कॉलेज आहे 81.97, मग टॅप मार बरं. हां, आणि हे बघा हे अवसारी आहे, आउटसाईड होम युनिव्हर्सिटी. ठीक आहे. आता इथं मागे थोडंसं, हां त्याच्यावरती थोडं, अरे नाही मागे पुढे गेला. हां बघा इथे काय लिहिलेलं आहे
हे COEP टेक्निकल युनिव्हर्सिटी BJT आहे आणि इकडे लिहिलं आहे गव्हर्नमेंट कॉलेजेस नॉन ऑटोनॉमस. वरचे दोन जे आहेत युनिव्हर्सिटी आहे किंवा BJT आहे, ऑटोनॉमस कॉलेज आहे, सरकारचे सरकारी कॉलेज आहेत, तर यांची कॉम्पिटिशन स्टेट लेवलवरती लागते. तिथे 70% 30% असा युनिव्हर्सिटीचा कोटा नाही. यू हॅव टू कॉम्पिट ऑन महाराष्ट्र लेवल. पण माझं जे कॉलेज आहे ते नॉन ऑटोनॉमस आहे, कारण आता 10 वर्ष झाले किंवा 10 वर्ष होऊन राहिले. त्याच्यामुळे इथला नागपूरकर जो असेल त्याला 70% सीट्स रिझर्वड आहे आणि 30% तो बाहेरचे आहे ना. म्हणून मी मुद्दाम करतो लिहून ठेवला मध्ये लक्ष देण्याकरता. आणि म्हणूनच हा होम युनिव्हर्सिटी आहे. हा जो स्कोर आहे हा होम युनिव्हर्सिटीचा स्कोर आहे 81.97. बरोबर आहे. आता इकडे कम्प्युटर बघा 93.47. हे शेड्यूल कास्ट सांगतोय मी. याचा अर्थ ओपनचा किती स्कोर असेल, म्हणजे या कॉलेजच्या बरोबरचा त्याचा रँक आहे ना. त्याच्यामुळे गव्हर्नमेंट कॉलेजकडे दिल्ली नका बघू है ना. स्कोर बघा आणि प्लेसमेंट बघा अँड देन यू विल चूज. ठीक आहे. पुढचं हां, आता इकडे बघा हे सुद्धा जे कॉलेज आहे अवसारी कॉलेज आहे. हे अवसारीकडे पुण्यावरून जवळपास 60 किलोमीटर 50 साप वापे हे HOD गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज अवसारी पुण्याजवळच आहे आणि हायवेवरती आहे. पुणे नाशिक हायवेवरती आहे ना. आणि ते सुद्धा कॉलेज चांगलं आहे. कराड इंजिनिअरिंग कॉलेज आहे, फार ओल्ड कॉलेज आहे. ते सुद्धा ऑटोनॉमस आहे, पण अवसारी नाही आहे, ते नॉन ऑटोनॉमस आहे. दुसरं आहे सांगली, एडेड आहे, पण तिकडे नॉन एडेड पण आहे. बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे. काय केलं त्यांनी, हे कॉलेज फार ओल्ड आहे, खूप चांगलं कॉलेज आहे. तुम्ही बघा त्याचे कटऑफ कसे आहे ना. म्हणजे COEP BJT आहे, नंतर एखादं कॉलेज असेल PICT वगैरे, त्यानंतर या कॉलेजचा नंबर लागतो सांगलीचा. त्याचा कटऑफ बघा हा 92.35 आहे. CS चा 97.62 है ना. पण यांनी काय केलेलं आहे अलीकडे, ते केव्हा सुरू झालं मला माहित नाही, इतकं बातम्या बघितलं. त्यांनी काही कम्प्युटर रिलेटेड ब्रांचेस घेतले आणि त्या नॉन एडेड आहेत, म्हणजे त्यांना एड मिळत नाही. तिथे लिहिलं आहे स्पष्टपणे. तर त्यामध्ये जो कॉम्पिटिशन आहे ते JEE मेन्सवरती आहे. आणि JEE मेन्सवर म्हणजे ॲडमिटेड इट इज प्रायव्हेट कॉलेज फॉर अनएडेड सिस्टीम. तर जे 15% आहे JEE मेन्सवरती तिकडे रिझर्वेशन आहे, पण कॉम्पिटिशन सारखीच आहे. म्हणजे त्याच्या आणि त्याच्या कटऑफमध्ये फरक नाही आहे. 19-20 है ना. आणि दुसऱ्या काय म्हणतात, जसं मी एडेड आणि अनएडेड सांगितलं, त्याच्या सोबतच जो JEE मेन्स आहे, JEE मेन्स म्हणजे प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेज, जसं आपण YCC समजूया है ना. तिकडे पण त्यांना JEE मेन्सवरती 15% भरायचा अधिकार आहे. तिकडे रिझर्वेशन नाही आहे ना, कोणालाच नाही आहे. एवढे रिझर्व कॅटेगरीचे लोक आहेत, इन्क्लुडिंग ACBC आणि EWS. ठीक आहे. तर हे कॉलेज अनएडेड जरी असेल, म्हणजे ब्रँचेस 3 की 4 ब्रँचेस आहेत, तुम्ही व्यवस्थित बघा, आणि कम्प्युटरच्या रिलेटेड आहे. त्यांचा कटऑफ जवळपास सारखा आहे आणि त्याची फी सुद्धा जवळपास सारखी आहे. लिहिताना थोडंसं तिकडे अनएडेडमध्ये कमी दाखवलेली आहे, पण ती जवळपास सारखी आहे ना. तर त्याच्यामुळे तुमचं नुकसान होणार नाही है ना. समजा अनएडेड कॉलेजमध्ये किंवा ब्रँचेसला जरी ॲडमिशन घेतली तरी जो स्कॉलरशिप होल्डर असेल, जो फ्रीशिप होल्डर असेल, त्याला सगळ्या सवलती मिळतील है ना. मग तुम्ही YCCला जरी ॲडमिशन घेतली आणि तरी, किंवा बरेच लोक असं विचारतात की मी तर OBCचा आहे, मला यांनी ओपनची सीट दिली, माझं तर नुकसान केलं, मी ओपनची फी कसं भरू शकतो. तर असे घाबरायचं काही कारण नाही आहे. तुझे मार्क चांगले आहे म्हणून तुला ओपन कोट्यामध्ये ॲडमिशन दिली. कोट्यामध्ये ॲडमिशन मिळणे म्हणजे सीट ऑफर होणे आणि तुमची कॅटेगरी, ह्या 2 गोष्टी भिन्न आहेत है ना. तर त्याचा कधी तुम्ही म्हणजे याची क्लॅरिटी ठेवा है ना. नाही तिथे कधी वादावादी होते, अरे मेरे वो हमको नहीं चाहिए. अरे बाबा, जो तुम्ही चांगले मार्कवाले आहेत म्हणून तुम्हाला ओपनची सीट मिळते आहे, म्हणजे तुमच्या कॅटेगरीचा अजून 2-4 लोक तिकडे ॲड है ना. आता पुढे आता हे काढून टाक. मी 23-24 काय क्रायटेरिया काढला होता, त्याच्यामध्ये कंपॅरिझन करायला नागपूर RK CEC म्हणजे जेव्हाच रामदेव बाबा कॉलेज होता तेव्हाच आहे, अमरावती आणि नांदेड आहे. मी हे बघितलं थोडासा, कारण बीइंग ए प्रिन्सिपल मी 3-4 वर्षापासून बघत होतो
की नांदेडचे जे कॉलेज आहे ते आणि गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज अमरावती, आता नांदेड फार पुराण आहे तसं, तरी गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजचा कट ऑफ वर आहे, कळलं का? है ना? तर हे काढून घेऊ, जाऊ दे पुढे. तुम्हाला पण असं करायचं आहे, म्हणजे मी जसं केलेलं आहे तुम्हाला तुमच्या बाबतीत करायचं आहे. आता हे इन्स्ट्रक्शन फार महत्वाचं आहे. काय म्हटलेलं आहे? ओनली कॅब ॲडमिटेड स्टुडंट विल बी एलिजिबल फॉर बेनिफिट ऑफ व्हेरियस गव्हर्नमेंट स्कीम्स, म्हणजे स्कॉलरशिप, बीबीसी, छत्रपती शाहू महाराज जे काय मिळायचं असेल तर त्यासाठी कॅब ॲडमिटेड स्टुडंटच पाहिजे. अँड इकडे ॲड केलेलं आहे, ओनली SC स्टुडंट ॲडमिटेड अगेन्स्ट कॅब ऑर इन्स्टिट्यूट लेवल विल नाऊ बी एलिजिबल फॉर द अबव बेनिफिट. म्हणजे मागच्या वर्षी एक GR निघाला, या गव्हर्नमेंटनी, म्हणजे जे गव्हर्नमेंट असेल तो जे खाते आहे, हर्षदीप कांबळे साहेब त्याचे प्रिन्सिपल सेक्रेटरी आहेत, त्यांनी एक GR काढला मागच्या वेळेस 25-26ला लागू झाला, आणि इट इज ओनली एक्सक्लुझिव्हली फॉर शेड्यूल कास्ट. आता इतर याच्यासाठी होत आहे, त्याचे लोक प्रयत्न करत आहेत, पण हे लक्षात, कारण कसं आहे, बरेच लोकांना खूप वर्षापासून इन्स्टिट्यूट लेवलची ॲडमिशन झाल्यानंतर त्यांना कोणतेही कन्सेशन मिळत नव्हतं. स्कॉलरशिप मिळायची पण पेन्शन मिळायची नाही, त्याच्यामुळे लोकांना माहीत नसतं ॲडमिशन घेऊन घ्यायचे. आणि काय करायचे, कॅब मला समजा मेकॅनिकल मिळाला तर मला म्हणून मग मी बेटर चॉईस देतो, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स त्याच कॉलेजमध्ये. असं असलं तरी तुम्हाला आधीची कॅब सोडून तुम्ही इन्स्टिट्यूट लेवलला घेत आहात, म्हणून तुम्हाला कोणतेही फेलोशिप मिळत नव्हतं. हे मागच्या वर्षी पण सुरू, ओनली फॉर शेड्यूल कास्ट. ठीक आहे, आता जाऊ दे. आता पुढचं नाही, थँक्यू नाही, आधी आता काही प्रश्न असेल तर विचारते. मला मिनिटं बंद कशी एकच मिनिट.